नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी आहे डॉक्टर अंकिता आणि आजपासून मी एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आली आहे, म्हणजे की आपण सुरू करणार आहोत डेटा ॲनालिटिक्सची सिरीज. आणि या डेटा ॲनालिटिक्सच्या सिरीजमध्ये आपण पहिले ॲडव्हान्स्ड एक्सेल शिकूयात, नंतर आपण शिकूयात SQL, मग पायथन, मग पॉवर BI. तर आता सुरुवात करूयात आपण ॲडव्हान्स्ड एक्सेलनी. आता हे जे ॲडव्हान्स्ड एक्सेलचे व्हिडिओज होणार आहेत ते मी काही पार्ट्समध्ये बनवणार, जेणेकरून तुमच्यासाठीही इट विल बी इझी टू फॉलो अप द व्हिडिओज. आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक डेटा सेट भेटणार, ज्या डेटा सेटवर आपण काम करू. तर चला सुरुवात करूयात आपण एक्सेलपासून. तर ॲज अ डेटा ॲनालिस्ट, ठीक आहे, ॲज अ डेटा ॲनालिस्ट तुमच्यासाठी एक्सेल येणं खूपच महत्त्वाचं आहे. तर समजूयात की एक्सेल नक्की काय असतं. आणि आय एम शुअर की खूप लोकांनी ऑलरेडी एक्सेलवर काम केलं असावं, पण ॲडव्हान्स्ड एक्सेलवर बहुतेक खूप लोकांनी काम केलेलं नसेल. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो जरा सिम्पल असणार, ठीक आहे. इट विल बी अबाउट द बेसिक्स. तर सर्वात पहिले आपण समजूयात की एक्सेल काय आहे. तर एक्सेल इज द कलेक्शन. एक्सेल इज कलेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स. इट इज अ कलेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स. आता हे रोज अँड कॉलम्स काय असतात? हे जे 1, 2, 3 तुम्हाला दिसत आहेत इथे, दीज आर कॉल्ड ॲज रोज. आणि हे जे ABCD दिसत आहेत, दीज आर कॉल्ड ॲज कॉलम्स, ठीक आहे. तर हे जे वर्टिकल म्हणजे सरळ लाईन जी आहे ते आहे आपले रोज, आणि जी झोपलेली लाईन आहे दोज आर अवर कॉलम्स. आणि जिथे हे रोज अँड कॉलम्स भेटतात, म्हणजे हे दिस इज कॉल्ड ॲज वन सेल. ओके, तर हे आपलं एक सेल झालं. आता आपल्याला कळायला पाहिजे की ह्या पर्टिक्युलर सेलचा ॲड्रेस काय आहे. तर ह्या पर्टिक्युलर सेलचा जर तुम्हाला ॲड्रेस शोधायचं असेल, शोधायच्या आधी आपण बघूयात की ॲड्रेस बनतो कसा. तर ह्याचा कॉलम नंबर काय आहे बघा, कॉलम इज J आणि रो काय आहे बघा 4. तर ह्याचा ॲड्रेस आहे J4. आणि हाच ॲड्रेस जर तुम्हाला बघायचा असेल तर इथे ह्याला ॲड्रेस बार म्हणतात. इथे तुम्हाला याचा ॲड्रेस दिसणार J4. आता हा सेल झाला. आता इथे बघूयात ह्याचा ॲड्रेस काय असणार. परत दिस इज कॉलम J आणि काय आहे, रो नंबर काय आहे 7. तर ह्याचा ॲड्रेस काय असणार गाईज, ह्याचा ॲड्रेस असणार J7. आणि तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर इथे जाऊन बघा J7. परत आपण एक अजून सेल शोधूयात. इथे ह्याचं कॉलम काय आहे M आणि ह्याचं रो काय आहे 9. तर ह्याचा ॲड्रेस काय असणार M9. इथे जाऊन बघा M9. ह्याला आपण म्हणतात ॲड्रेस बार. हा ॲड्रेस बार तुम्हाला सगळ्या सेलचा ॲड्रेस देतो, ठीक आहे. तर आता हे ॲड्रेस झालं, ठीक आहे. ॲड्रेस आपल्याला कळालं की ॲड्रेस काय असतं. ॲड्रेसच्या नंतर दुसरं इम्पॉर्टंट म्हणजे हा पार्ट. ह्याला आपण म्हणतो फॉर्म्युला किंवा फंक्शन बार. तर इथे आपण खूप सारे फॉर्म्युलाज लिहिणार आहोत. मग ॲज अँड वेन वी प्रोग्रेस वी विल अंडरस्टँड की ही पूर्ण रिबिन जी असते ह्याच्यात हे सगळे ऑप्शन्स काय आहेत. आपण ॲज वी प्रोग्रेस आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिले जेव्हा पण आपण कोडिंगची किंवा टेक्निकल काय गोष्टी शिकतो ना, तर इट इज जस्ट लाईक लर्निंग अ लँग्वेज. जेव्हा आपण एक लँग्वेज शिकतो, म्हणजे इमॅजिन करा जेव्हा तुम्ही लहानपणी मराठी शिकलेला, तर तुम्ही कसे शिकलात ती मराठी. तुम्ही पहिले शब्द शिकले, पहिले तुम्ही अक्षरं शिकले, मग तुम्ही शब्द शिकले, मग तुम्ही सेंटेन्स फॉर्म करायला शिकले, वाक्य बनवायला शिकले. तर तसंच आपण एक्सेल शिकणार आहोत. जसं नॉर्मल लँग्वेजमध्ये पहिले तुम्ही अक्षर शिकता. अक्षर म्हणजे लेटर्स,
मग तुम्ही ॲडव्हान्स करता शब्द शिकता. तर शब्द आर नथिंग बट वर्ड्स. आणि नंतर तुम्ही वाक्य बनवायला शिकता. वाक्य म्हणजे सेंटेन्स. तसंच आपण प्रोग्रेस करू, जेव्हा पुढची कोडिंग लँग्वेज वगैरे आपण शिकू, तेव्हा तुम्हाला कळेल की आपण पहिले लेटर्स शिकणार. तर लेटर्स म्हणजे आय टीच्या फील्डमध्ये लेटर्स म्हणजे डेटा. लेटर्स म्हणजे डेटा. तर आपल्याला डेटाचे किती टाईप्स असतात ते समजायला लागेल. डेटाचे किती टाईप्स असतात ते समजायला लागेल. आणि पुढे जाऊन वर्ड्स नाहीतर आपण सेंटेन्स जे एक्सेलमध्ये असतात, वर्ड्स नाहीतर सेंटेन्स मी सेमच म्हणणार एक्सेलमध्ये, तर ते असतात फंक्शन्स. तर फंक्शन्स कसे लिहायचे ते आपण शिकणार आहोत. तर डेटा टाईप आता डेटा टाईप काय असतं? इमॅजिन करा की तुम्ही शॉपिंग करायला जाताय आणि तुम्ही पण माझ्यासारखे आहात. इमॅजिन करा, मी जेव्हा शॉपिंग करायला जाते ना, तर मी आधी एक लिस्ट बनवते की मला सपोज बटाटा घ्यायचा आहे 1 किलो, मग मला टमाटे घ्यायचे आहेत अर्धा किलो, मग मला दही घ्यायचं आहे सपोज 1 किलो. तर अशी मी लिस्ट बनवते. ठीक आहे, अशी मी लिस्ट बनवते. आता या लिस्टकडे जेव्हा तुम्ही बघताय तर तुम्हाला काय कळतंय? हा जो डेटा आहे, ही जी मी लिस्ट बनवली आहे सामग्रीची, ही सामग्री जी आहे ती टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे. मग हे जे नंबर्स आहेत ते नंबर फॉर्मॅटमध्ये आहेत. आणि हा जो 0.5 आहे तो डेसिमल आहे ना, तो डेसिमल आहे. तर आपल्याकडे डेटाचे वेगळे वेगळे टाईप असतात. तर डेटा टाईप्स आपल्या एक्सेलमध्ये काय आहेत? टेक्स्ट, नंबर. मग हे जे डेसिमल असतं ना, डेसिमल, ह्याला आपण, ठीक आहे आता मी डेसिमलच सांगते, पण डेसिमलला पुढे जाऊन आपण फ्लोट बोलणार. काय बोलणार आपण? फ्लोट. मग डेसिमल झालं. मग आपल्याकडे डेट म्हणून पण एक डेटा सेट असतो. आता इमॅजिन करा तुम्ही कुठल्या डेटला ही शॉपिंग करताय, तर डेट म्हणून एक डेटा टाईप असतो. मग त्याच्यानंतर मी काय करते माहिती आहे का? एकदा का शॉपिंग झाली, इमॅजिन करा मला पोटॅटो भेटले, मला बटाटा भेटला, तर मी इथे टिक करणार. टमाटर नाही भेटला तर क्रॉस, कर्ड भेटला तर टिक. आता हे जे क्रॉस आणि टिक आहे त्याला मी ट्रू फॉल्स असं म्हणू शकते का? बटाटा भेटला ट्रू, टमाटर नाही भेटला फॉल्स, दही भेटला ट्रू. तर हे जे भेटलं नाही भेटलं आपण ट्रू फॉल्स जे लिहितोय ती अजून एक डेटा टाईप आहे. त्या डेटा टाईपला आपण म्हणतो बुलियन. बुलियन म्हणजे ट्रू आणि फॉल्स. तर अजून डेटा टाईप्स आहेत, पण दीज आर द मेन डेटा टाईप्स ज्यांनी आपण काम करणार आहोत. टेक्स्ट, नंबर, डेसिमल, डेट आणि बुलियन. आता मी तुम्हाला एक डेटासेट दाखवते. हा डेटासेट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार. ठीक आहे, तर बघा इथे ह्या डेटासेटमध्ये आपल्याकडे मंथ आहे. मंथला तुम्ही कुठला डेटासेट म्हणणार? तर मंथ माझ्यासाठी तर टेक्स्ट आहे. दिस इज टेक्स्ट डेटा टाईप. मग हे पण टेक्स्ट आहे. हे काय आहे? नंबर. मग हे काय आहे? अगेन दिस इज नंबर. दिस इज ऑल्सो नंबर. तर हे 3 काय आहेत? नंबर्स. हा पण नंबरच आहे. हा अगेन काय झाला? टेक्स्ट. मग हा अगेन टेक्स्ट. ठीक आहे, जर का इथे डेट असता तर आपण सांगितलं असतं की दॅट इज काय डेट डेटा टाईप. ओके, तर मी अजून एक शीट दाखवते तुम्हाला. हा, आता इथे बघा, इथे मी ट्रू फॉल्स लिहिलंय. तर हा कुठला डेटा टाईप आहे? हा बुलियन डेटा टाईप आहे. ठीक आहे, दिस इज बुलियन डेटा टाईप. इथे बघा डेट आहे, पण डेट अशी दिसते. तर जेव्हा हे हॅश 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 दिसतात ना तुम्हाला, त्याचं मिनिंग असं आहे की त्याला जागा भेटत नाही पूर्ण डेट लिहायला. तर ह्याला जरा वाढवा, ह्याची साईज वाढवा, तर बघा आता डेट दिसते आपल्याला. तर दिस इज डेट डेटा टाईप. आता कसं आयडेंटिफाय करायचं की काय डेटा टाईप आहे?
एक्सेल कुठेतरी सांगायला पाहिजे ना तुम्हाला की बाबा ही डेटा टाईप आहे. तर कुठे बघायचं, होमवर जायचं, ह्याला सिलेक्ट करायचं. तर सिलेक्ट करायचं तर काय दिसतंय, जनरल. जनरल म्हणजे सहसा ते टेक्स्ट डेटा असतं. मग इथे आपण गेलो, अच्छा इथे सगळीकडे जनरलच दाखवतोय. पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवणार कसं चेंज करायचं ते, ठीक आहे. इथे मी नाही दाखवणार, पुढे जाऊन आपण बघूयात ते कसं काय दिसतं. तर दीज आर द डेटा टाईप्स. ओके, दीज आर द डेटा टाईप्स. आता ह्या डेटा टाईप्समध्ये मला काहीतरी ऑपरेशन्स करायचे आहेत. ऑपरेशन म्हणजे काहीतरी आपल्याला फंक्शन्स वापरून काहीतरी शिकायचे आपल्याला, ठीक आहे. तर शिकूयात आपण फंक्शन्स कसे वापरायचे आता ह्या डेटावरती, ते आपण शिकूयात. तर आपल्याकडे आता इथे काय आहेत, किती कॉलम्स आहेत, मंथ, प्रॉडक्ट, युनिट सोल्ड, युनिट प्राइस, रेव्हेन्यू, टार्गेट. आता ह्याचं मिनिंग काय आहे, जानेवारी महिन्यामध्ये मी वडापाव विकले. किती वडापाव विकले, 120. आणि प्रत्येक वडापावचा रेट किती होता, 25. तर माझा टोटल रेव्हेन्यू झाला 3000 आणि माझा टार्गेट किती होता, 2800. तर मी टार्गेट अचीव केला. आणि हे कुठल्या रिजनमध्ये झाला, वेस्ट रिजनमध्ये. सेल्स पर्सन कोण होतं, रिया. सेल्स पर्सन कोण होतं, रिया. मग फेब्रुवारी महिन्यामध्ये मी समोसे विकले. समोसे युनिट सोल्ड 150 समोसे. आणि प्रत्येक समोसाचा भाव किती होतं, 20 रुपये. तर टोटल इज अगेन 3000. आणि सेल्स पर्सन कोण होतं, अमित. तर तसा डेटा आहे. आता मला आयडेंटिफाय करायचं आहे की टोटल रेव्हेन्यू या सगळ्या महिन्याचा टोटल रेव्हेन्यू किती होता. मला टोटल रेव्हेन्यू पाहिजे की हे सगळे ह्याची टोटल काय आहे. तर ह्याची टोटल कळायला आपण काय करणार, आपण एक फॉर्म्युला वापरणार. त्या फॉर्म्युलाचं नाव आहे सम. आता एक्सेलमध्ये जेव्हा पण तुम्ही फॉर्म्युला वापरता तर ऑलवेज द फॉर्म्युला स्टार्ट्स विथ इज इक्वल टू साइन. ऑलवेज युअर फॉर्म्युला विल स्टार्ट विथ इज इक्वल टू साइन. तर आपण कुठला फॉर्म्युला वापरणार आहोत, सम. आणि सम फॉर्म्युलामध्ये तुम्ही एक ब्रॅकेट उघडणार आणि ब्रॅकेटमध्ये तुम्ही सांगणार की तुम्हाला कशाचं सम पाहिजे. हे पूर्ण जेवढे नंबर्स आहेत त्याचं सम पाहिजे. तर तुम्ही याचा ॲड्रेस द्यायला पाहिजे, पूर्ण ॲड्रेस. तर तुम्हाला ह्या सेलचा ॲड्रेस काय आहे, हा सेल ह्याचा ॲड्रेस काय आहे बघा, E2. तर मला E2 ते इथपर्यंत ह्याचा ॲड्रेस काय आहे बघा, E11. E2 ते E11 पर्यंत मला सगळे नंबर्सचे सम पाहिजे, म्हणजे एडिशन पाहिजे. तर मी लिहिते हे, ठीक आहे. लेट अस राईट दिस. सो हाऊ विल आय राईट दिस फंक्शन. बघा, जेव्हा मी फॉर्म्युला लिहिते ना तेव्हा तो फॉर्म्युला इथे विजिबल असतो आणि इथे पण विजिबल असतो. तर आपण सम फॉर्म्युला वापरणार आहोत. सम फॉर्म्युलामध्ये पहिला नंबर काय आहे, E2. तर तुम्ही असं मॅन्युअली लिहू शकता, ठीक आहे. E2 कोलन म्हणजे E2 ते कुठपर्यंत, E2 ते E11 पर्यंत. तर बघा आपोआप ते सिलेक्ट झालंय. मग ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर. तर बघा 30,150. आता हा फॉर्म्युला लिहायचा एक शॉर्टकट पण आहे, ठीक आहे. तर हे ॲड्रेस तुम्ही नाही जर बघितला ॲड्रेस तरीही चालेल. तर कसं करायचं, इज इक्वल टू सम. इज इक्वल टू टाकायला विसरू नका. जेव्हा तुम्ही फॉर्म्युला लिहिता फॉर्म्युला ऑलवेज स्टार्ट्स विथ इज इक्वल टू. तर इज इक्वल टू सम, तुम्ही ब्रॅकेट ओपन करा आणि ब्रॅकेट ओपन केल्यानंतर इथे तुमचा कर्सर ठेवा. मग तुमच्या कीबोर्डमध्ये शिफ्ट आणि डाऊन की आणि हे बघा इथपर्यंत तुम्ही सिलेक्ट करा आणि ब्रॅकेट क्लोज करा. तर बघा 30,150. मग अजून एक वे आहे, इज इक्वल टू सम, ब्रॅकेट ओपन, इथे सिलेक्ट करून तुमचा माऊस ड्रॅग करा. जिथपर्यंत तुम्हाला सम पाहिजे तिथपर्यंत तुमचा माऊस ड्रॅग करा, ठीक आहे. दीज आर द वेज इन विच यू अप्लाय द फॉर्म्युला. तर आपल्याला सम भेटला, बघा रेव्हेन्यूचा सम भेटला. मग जर मला टार्गेटचा सम हवा असेल तर परत मी तसंच करणार. सम इज इक्वल टू सम, ब्रॅकेट ओपन आणि सगळे नंबर सिलेक्ट करा.
सगळे नंबर सिलेक्ट करा, ब्रॅकेट क्लोज करा. बघा 30,000. 30,000 वॉज द टोटल टार्गेट आणि आपण अचीव किती केले? 30,150. म्हणजे आपण टार्गेट ओव्हर अचीव केलेलं आहे. टार्गेट काय केलं आहे? ओव्हर अचीव केलेलं आहे. आता जर का तुमच्याकडे मोठा डेटा आहे, ठीक आहे, जर का तुमच्याकडे मोठा डेटा आहे आणि मला पाहिजे की काउंट किती आहे, जे रोज आहेत, म्हणजे इथे बघा किती काउंट आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पण असाच तुमच्याकडे मोठा डेटा असता तर हे तुम्ही मॅन्युअली काउंट करू शकले नसते. तर जर का तुम्हाला काउंट हवं असेल, तुमच्या डेटा सेटचा तुम्हाला काउंट हवा असेल, तर जसा आपण हा सम फंक्शन वापरला तसाच आपल्याकडे असतो काउंट फंक्शन. तर मी काउंट E2 to E11 वापरला तर मला काउंट भेटेल. ठीक आहे, तर इथे ह्याच्या खालीच मी काय करणार, आय विल यूज काउंट फंक्शन आणि मी सिलेक्ट करते इथे. ठीक आहे, इथे सिलेक्ट करते मी इथपर्यंत 2700 पर्यंत आणि ब्रॅकेट क्लोज. तर बघा 10चा काउंट आहे. परत मला जर इथे काउंट हवा असेल तर इज इक्वल टू काउंट ब्रॅकेट ओपन आणि हे सिलेक्ट करा, तर तुम्हाला याचा काउंट भेटून जाईल 10. अगेन ह्याचा जर काउंट हवा असेल तर तुम्ही तसंच सिमिलर वापरू शकता. आता मी इथे येते. ठीक आहे, मला हे रिजनचा काउंट हवा आहे, तर काउंट आणि मी सिलेक्ट करते. तर बघा इट इज गिविंग मी 0. का 0 देतोय? जरा विचार करा, का 0 देतोय? इथे काउंट दिलं, मग इथे 0 का देतोय? इथे 0 अशासाठी देतोय कारण ह्याची डेटा टाईप जी आहे, ह्याची डेटा टाईप काय आहे? ह्याची डेटा टाईप आहे टेक्स्ट. तर इथपर्यंत जेव्हा आपण काउंट घेत होतो तिथे डेटा टाईप काय होती? नंबर. आता इथे डेटा टाईप काय आहे? टेक्स्ट आहे. तर आपला जो काउंट फंक्शन आहे तो टेक्स्टवर काम करत नाही. तर टेक्स्टवर जर काम करायचं असेल तर आपण दुसरा फंक्शन वापरतो, म्हणजे काउंट ए. काय फंक्शन वापरतो आपण? काउंट ए. परत लिहिते मी काउंट ए. ठीक आहे, काउंट ए आणि जे तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं इथे. तर करूयात आपण काउंट ए इथे. तर वी विल बी युझिंग काउंट ए आणि आपण सिलेक्ट करूयात. ठीक आहे, सिलेक्ट करूयात हे नॉर्थपर्यंत. तर बघा 9चा काउंट आला. 9चा काउंट का आला? कारण इथे एक एम्प्टी स्पेस आहे. बघा इथे एक एम्प्टी स्पेस आहे म्हणून 9चा काउंट आला. परत इथे काउंट अप्लाय करूया. हे बघा टेक्स्ट डेटा आहे, तर इथे परत काउंट ए करूयात आपण. काउंट ए आणि सिलेक्ट. तर 10 येतोय कारण इथे एक पण एम्प्टी स्पेस नाही आहे. तसंच तर आपण काय केलंय? आपण सम केलं, काउंट केलं आणि काउंट केलं. तसंच तुम्ही ॲव्हरेज फंक्शन ही वापरू शकता. आता ॲव्हरेज फंक्शन मला जर पाहिजे की ॲव्हरेज युनिट प्राईस म्हणजे वडापाव, समोसा, सँडविच ह्याची ॲव्हरेज युनिट प्राईस काय आहे? तर इथे मी ॲव्हरेज फंक्शन वापरणार. ॲव्हरेज ब्रॅकेट ओपन इज इक्वल टू ॲव्हरेज ब्रॅकेट ओपन आणि सगळे व्हॅल्यूज सिलेक्ट करा. तर बघा दिस इज द ॲव्हरेज व्हॅल्यू. ठीक आहे, तसंच तुम्ही मॅक्स फंक्शन ही वापरू शकता. आता ह्याच्यातनं मला मॅक्स नंबर पाहिजे की मॅक्सिमम रेव्हेन्यू कुठल्या महिन्यामध्ये झालाय. तर मी मॅक्स फंक्शन वापरला. तर कुठल्या महिन्यामध्ये झालंय? 3600. बघा 3600 इज द मॅक्सिमम व्हॅल्यू इन ऑगस्ट मंथ. मग मला मॅक्सिमम युनिट प्राईस जर हवी असेल तर अगेन आय कॅन यूज मॅक्स आणि मॅक्सिमम युनिट प्राईस. तर किती आहे मॅक्सिमम युनिट प्राईस? 50. कशाची? बर्गरची. आणि तसंच तुम्ही मिन ही वापरू शकता. ठीक आहे, तर इथे जर मला मिनिमम युनिट सोल्ड पाहिजे असतील, तर मी हा डेटा सिलेक्ट करते आणि मला मिनिमम युनिट सोल्ड भेटले 10. तर हे जे फंक्शन्स आहेत गाईज, सम, ॲव्हरेज, काउंट, मिन आणि मॅक्स. ठीक आहे,
ह्या फंक्शन्सला आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये म्हणजे डेटा ॲनालिटिक्सच्या लँग्वेजमध्ये आपण म्हणतो ॲग्रिगेट फंक्शन्स. आपण काय म्हणतो याला? ॲग्रिगेट फंक्शन्स. आणि हा इंग्लिश शब्द जो आहे ॲग्रिगेट, ॲग्रिगेटचा मिनिंग असतो एकत्रित करणं. ॲग्रिगेटचं मिनिंग काय? एकत्रित करणं. तर आपण तेच करतोय ना. जेव्हा आपण समबद्दल बोलतोय तर आपण खूप सारे नंबर एकत्र करून त्यांचा ॲडिशन काढतोय. जेव्हा आपण ॲव्हरेज बोलतोय तर आपण खूप सारे नंबर एकत्र करून त्याचा ॲव्हरेज काढतोय. मग काउंट, आपण खूप साऱ्या नंबरचं काउंट शोधतोय. मिनिमम खूप साऱ्या नंबरचं मिन, खूप साऱ्या नंबरचं मॅक्स. त्याला म्हणतात आपण ॲग्रिगेट फंक्शन. सो दॅट इज वाय आय हॅव नेम्ड दिस शीट ॲज ॲग्रिगेट फंक्शन. आता ही शीट कशी बनवतो आपण? ही शीट ह्याला सबशीट म्हणतात. तर ही शीट कशी बनवतो? इथे प्लस साईन दिसतीये तुम्हाला, तर ह्या प्लस साईनवर क्लिक करून तुम्ही एक नवीन सबशीट बनवू शकता आणि इथे डबल क्लिक करून त्याला रिनेम करू शकता. ठीक आहे, तर ह्याला मी रिनेम करते ब्लँक म्हणून. आता ही शीट मला नको आहे. ठीक आहे, ही शीट मला नको आहे. तर मी काय करणार, इथे राईट क्लिक करून इथे मी ह्याला डिलीट करू शकते कारण मला नको आहे ती शीट. ठीक आहे, तर दॅट इज हाऊ यू क्रिएट द सब शीट. तर सो फार आपण काय शिकलो आहोत? आपण ॲग्रिगेट फंक्शन शिकलो आहोत. आणि ॲग्रिगेट फंक्शन्स काय काय असतात गाईज? सम, मिन, मॅक्स, ॲव्हरेज आणि काउंट. काउंट आणि काउंटेमध्ये काय फरक आहे? काउंट जो आहे तो नंबर्स काउंट करतो. जेव्हा तुमच्याकडे नंबर डेटा टाईप आहे तेव्हा तो तुम्हाला काउंट देतो. पण जेव्हा टेक्स्ट डेटा टाईप आहे तेव्हा काउंट फंक्शन तुम्हाला काउंट देत नाही. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? तुम्हाला काउंटे फंक्शन वापरायला लागेल. काउंटे फंक्शन वापरायला लागेल. तर ठीक, पुढे जाऊया. पुढे आपण बघूयात टेक्स्ट फंक्शन्स. ठीक आहे, टेक्स्ट फंक्शन्स. तर आपण टेक्स्ट डेटा टाईप तर बघितलंच आहे. तर टेक्स्ट फंक्शन्स बघूया. तर टेक्स्ट फंक्शन्स आपल्याकडे आहे लेफ्ट, ट्रिम, राईट, मिड, लेंथ. क्लीन्ड सिटी आपल्याला नको आहे, ते मी डिलीट करणार. मग कॉनकॅट आणि टेक्स्ट जॉइन. तर हे सगळे फंक्शन्स आपल्याला बघायचे आहेत. ओके, तर एक एक करून बघूयात आपण. लेफ्ट फंक्शन. ठीक आहे, लेफ्ट फंक्शन. आता लेफ्ट फंक्शन काय आहे? इमॅजिन करा, हा जो नाव आहे रिया शर्मा हा जो नाव आहे, ह्या नावमधून मला फक्त पहिले 3 अक्षर हवेत. रिया शर्मामधून मला फक्त पहिले 3 अक्षर हवेत. तर मी काय करायला पाहिजे? मी लेफ्ट फंक्शन वापरायला पाहिजे. का लेफ्ट फंक्शन? कारण लेफ्टमधून मला पहिले 3 अक्षर पाहिजेत. तर लेफ्टमधून कशाचे 3 अक्षर पाहिजेत आपल्याला? रिया शर्मा. तर रिया शर्मा कुठल्या सेलमध्ये आहे? सेल ॲड्रेस काय आहे? B2. बघा, B आणि 2. करेक्ट. तर आपण सेल ॲड्रेस द्यायचा B2. आणि या B2 सेलमध्ये तुम्हाला लेफ्टमधून किती अक्षरं पाहिजेत? 3 अक्षरं पाहिजेत. ठीक आहे, तर बघूयात हे. ठीक आहे, लेट मी शो इट टू यू. तर आपण बघू लेफ्ट फंक्शन आणि रिया शर्माला तुम्ही सिलेक्ट केलं इथे ब्रॅकेट ओपन करून. ठीक आहे, ब्रॅकेट ओपन करून रिया शर्माला सिलेक्ट केलं तर आपोआप इथे ॲड्रेस येणार. आणि लेफ्टमधून किती अक्षरं पाहिजेत बघा इथे ना. आता हे सगळे फॉर्म्युलाज जे आहेत ते तुम्हाला बाय हार्ट करायची गरज नाही. कारण जेव्हा तुम्ही फॉर्म्युला लिहिता तर इथे तुम्हाला हे एक्सेल सांगतं की काय हवं आहे. तर पहिलं काय हवं आहे एक्सेलला? टेक्स्ट. तर आपण टेक्स्ट दिलं, B2 मधलं टेक्स्ट. आणि आता काय हवं आहे? नंबर ऑफ कॅरेक्टर्स. तर नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती आपल्याला पाहिजे? 3. तर बघा 3 कॅरेक्टर्स भेटले. आता हा सेम फंक्शन मला इथे अप्लाय केलेला पाहिजे, खाली अप्लाय केलेला पाहिजे. तर नॉर्मल काय करायचं माहिती आहे का? इथे जायचं. बघा इथे मी गेली ना इंटरसेक्शनला, तर तुम्हाला हा एक सॉलिड प्लस साईन दिसणार. हा सॉलिड प्लस साईन दिसला की डबल क्लिक करा. तर तो सेम फॉर्म्युला खाली अप्लाय होणार. तर हे अमितमधून तुम्हाला पहिले 3 अक्षर भेटले, नेहामधून पहिले 3 अक्षर भेटले, राहुलमधून पहिले 3 अक्षर भेटले आणि मीरामधून पण पहिले 3 अक्षर भेटले. ठीक आहे,
तर तसाच आपण राईट फंक्शन ही अप्लाय करू शकतो. बघा इथे मी राईट फंक्शन, आता गेस करा, जर लेफ्ट फंक्शन तुम्हाला लेफ्टमधून काही अक्षरं देतोय तर राईट फंक्शन काय करणार, राईटमधून काही अक्षरं देणार. आता राईटमधून हा जो ईमेल आहे, ठीक आहे, हा जो ईमेल आहे, मला याचं फक्त कॉम काढून घ्यायचं आहे, मला फक्त ह्याचं कॉम काढून घ्यायचं आहे. तर कॉम कसं काढून घेणार, राईट फंक्शन अप्लाय करणार है ना. तर मी लिहून दाखवते तुम्हाला आधी हा राईट फंक्शन. तर आपण राईट फंक्शन अप्लाय करणार. कुठे अप्लाय करायचं आहे आपल्याला, ईमेलमध्ये. ईमेलचा ॲड्रेस बघा, C2 वर अप्लाय करायचं आहे. आणि राईटमधून आपल्याला 3 अक्षर पाहिजेत. तर राईटमधून आपल्याला 3 अक्षरं पाहिजेत. तर लिहूयात आपण हा फंक्शन इथे, इज इक्वल टू राईट, टेक्स्ट काय आपली रिया शर्मा, आणि राईटमधून आपल्याला 3 अक्षरं हवेत. तर ब्रॅकेट क्लोज. आता हाच फॉर्म्युला मला खालीही अप्लाय करायचा. तर काय करायचं, इथे या इंटरसेक्शनवर जायचं आणि डबल क्लिक करायचं. ठीक आहे, सिम्पल, व्हेरी सिम्पल गाईज, व्हेरी सिम्पल. आता लेंथ फंक्शन, ठीक आहे, मी हे मधले हे फॉर्म्युला अशासाठी करते कारण हे रिलेटेड फंक्शन आहेत. ठीक आहे, तर आपल्याला आता काय हवंय, लेंथ फंक्शन हवंय, लेंथ फंक्शन. तर लेंथ फंक्शन आपल्याला कसा भेटेल, लेंथ फंक्शन म्हणजे काय माहिती का, आधी ते बघूया. लेंथ फंक्शन म्हणजे तुम्हाला लेंथ फंक्शन ह्याची लेंथ देणार. रिया शर्मा ह्याची लेंथ काय, तर आपण काढूया रिया शर्माची लेंथ, रिया शर्मा. ठीक आहे, तर 1 2 3 4 ही स्पेस जी आहे ती 5, 6 7 8 9 10 11. तर 11 ह्याची लेंथ आहे, इन्क्लुडिंग द स्पेस. तर जेव्हा तुम्हाला लेंथ हवी असेल तेव्हा तुम्ही वापरणार लेंथ फंक्शन. कसा वापरणार, इज इक्वल टू len. आणि काय मागतोय, टेक्स्ट. तर टेक्स्ट काय आहे, हे नाव, ब्रॅकेट बंद कर. तर 13 आली आहे इथे लेंथ, 13 आली आहे. याचा मिनिंग काय, आपण काय कॅल्क्युलेट केलेलं 11, पण इथे 13 आलेली आहे लेंथ. आता 13 का आलेली आहे, कारण इट इज क्वाईट पॉसिबल की हे रिया शर्मा लिहिताना पुढे ब्लँक स्पेस असेल ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही, ते दिसत नाहीये ब्लँक स्पेस आपल्याला. तर ही ब्लँक स्पेस जी आहे ती कशी काढायची. आता ही ब्लँक स्पेस कशी काय येते, तुम्ही जेव्हा रिया शर्मा टाईप केलं, ठीक आहे, तुम्ही रिया शर्मा टाईप केलं आणि नंतर तुम्ही 2 स्पेस टाईप केले, स्पेस बार मारले 2 वेळा, तशी ही 2 व्हाईट स्पेस येते. आता ही व्हाईट स्पेस कशी काढायची, ही व्हाईट स्पेस काढायची ट्रिम फंक्शननी. तर ट्रिम फंक्शन काय करतो, व्हाईट स्पेस काढतो. तर आपण ट्रिम फंक्शन अप्लाय करूया. कुठे अप्लाय करूया, नावावरती. तर आपण ट्रिम फंक्शन अप्लाय करूया या नावावरती. ठीक आहे, आता हा ट्रिम फंक्शन मला सगळीकडे अप्लाय केलेला पाहिजे. आता आपण ही लेंथ जी आहे ती आपण परत ह्याच्यावर अप्लाय करूया. ठीक आहे, ट्रिम हे आय एम सॉरी काय आपल्याला करायचं आहे, लेंथ करायचं आहे. आपल्याला लेंथ फंक्शन ह्याच्यावर अप्लाय करायचं आहे. तर आता बघा 11 आली याची लेंथ. 11 का आली, कारण ट्रिम फंक्शननी आपण सगळे व्हाईट स्पेसेस काढून टाकले. आता हाच फॉर्म्युला सगळीकडे अप्लाय करायचा असेल तर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. अमित कुमार, ठीक आहे, अमित कुमारचं लेंथ काय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 करेक्ट येतोय. मग लास्ट आपण बघूया, मीरा पटेल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 करेक्ट आहे ना. बघा मीरा पटेलची लेंथ किती येते, 11. आता ही लेंथ करेक्ट केव्हा आली, जेव्हा आपण ट्रिम करून नंतर लेंथ घेतली तेव्हा लेंथ करेक्ट आली. आणि अगोदर लेंथ करेक्ट येत नव्हती कारण इट वॉज क्वाईट पॉसिबल दॅट इट हॅड सम व्हाईट स्पेसेस आणि म्हणून ते करेक्ट येत नव्हतं. तर पुढे जाऊयात, पुढे आपण बघूयात
मिड फंक्शन काय असतं, ठीक आहे, मिड फंक्शन. तर मिड फंक्शन जे आहे ते तुम्हाला मधून काहीतरी कॅरेक्टर शोधून देतं, मधून. तर लेफ्ट फंक्शन काय होतं गाईज, लेफ्ट फंक्शन काय होतं, लेफ्टमध्ये काही अक्षरं तुम्हाला देत होतं. राईट फंक्शन काय होतं, राईटमधून तुम्हाला काही अक्षरं देत होतं. पण जेव्हा तुम्हाला मधून काही अक्षरं हवी असेल, मधून म्हणजे इमॅजिन करा या अमित कुमार मधून जर तुम्हाला हे KUM हवं असेल, KUM हवं असेल, तर तुम्ही कसं काढून घेणार, ठीक आहे. मग तसंच तुम्हाला राहुल जैनमध्ये HUL हवं असेल तर कसं काढून घेणार. तर हे सगळं करायला आपण काय यूज करतो, मिड फंक्शन. तर मिड फंक्शनचा पहिले फॉर्म्युला बघूयात, मिड फंक्शनचा पहिले फॉर्म्युला बघूयात. तर मिड फंक्शनचा फॉर्म्युला बघा. पहिले काय काय विचारतोय मिड फंक्शन, टेक्स्ट. टेक्स्ट. तर आपली टेक्स्ट काय असणार, आपली टेक्स्ट असणार ही नाव. आता स्टार्ट नंबर, ठीक आहे, मी तुम्हाला लिहून दाखवते की हे कसं अप्लाय होणार आहे एक्झॅक्टली. तर आपल्याला मिड फंक्शन अप्लाय करायचं आहे. मिड फंक्शन, मिड फंक्शन कशावरती अप्लाय करायचं आहे, नावावरती. तर मी B2 देणार, B2. आता ह्या रिया शर्मामधून ना मला हे IYA पाहिजे, IYA, ठीक आहे. तर आयचं स्टार्टिंग लोकेशन काय आहे, आयचं स्टार्टिंग लोकेशन, आयचं पोझिशन काय. बघा मी सगळ्यांची पोझिशन लिहिते, 1 2 3 4, हे स्पेसची 5, मग हे एसची 6 7 8 9 10 आणि 11. तर आपल्याला आउटपुटमध्ये काय पाहिजे, IYA. तर आईची पोझिशन काय आहे बघा, आईची पोझिशन आहे 2, आईची पोझिशन आहे 2. आणि 2 पासून तुम्हाला किती अक्षरे पाहिजे, 2 पासून तुम्हाला 3 अक्षरं पाहिजे है ना. IYA किती अक्षरं आहेत ही, 3. तर नंबर ऑफ कॅरेक्टर्स आफ्टर 2 वी वॉन्ट 3, ठीक आहे. तर अप्लाय करूया हे फॉर्म्युला आपण. मिड, सर्वात पहिले टेक्स्ट. तर टेक्स्ट आपण सिलेक्ट करूयात. टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर स्टार्ट नंबर, स्टार्ट पोझिशन, स्टार्ट नंबर म्हणजे स्टार्ट पोझिशन. तर स्टार्ट पोझिशन काय, आपल्याला आय पासून पाहिजे, तर I इज 2. आणि नंबर ऑफ कॅरेक्टर्स, तर आय पासून किती अक्षरं पाहिजेत आपल्याला, आय पासून आपल्याला 3 अक्षरं पाहिजेत, आय पासून आपल्याला 3 अक्षरं पाहिजेत, तर कॉमा 3. तर बघा IYA भेटलं. आणि हेच पॅटर्न जर तुम्हाला पुढे अप्लाय करायचं असेल तर इथे डबल क्लिक करा. बघा पुढे सेम पॅटर्न अप्लाय झालं, ठीक आहे, पुढे सेम पॅटर्न अप्लाय झालं. तर आय होप तुम्हाला कळते, सो फार तुम्हाला हे टेक्स्ट फंक्शन्स कळतायत. आता नंतरचा फंक्शन आहे कॉनकॅट, नंतरचा फंक्शन आहे कॉनकॅट. तर कॉनकॅट फंक्शन जो आहे, कॉनकॅट, कॉनकॅट हा इंग्लिश शब्द आहे. कॉनकॅट म्हणजे 2 शब्दांना जोडणं, कॉनकॅट म्हणजे 2 शब्दांना जोडणं. तर कॉनकॅट फंक्शन जेव्हा तुम्ही अप्लाय करणार, आणि जर का मी कॉनकॅट फंक्शन इथे अप्लाय केला, सपोज रिया शर्मा, हे कस्टमर ID आणि नावावर, हे कस्टमर ID आणि नावावर, तर कस्टमर ID C001 ह्याच्या बाजूला रिया शर्मा लिहून येणार, ह्याच्या बाजूला रिया शर्मा लिहून येणार. मग C002 ह्याच्या बाजूला अमित कुमार लिहून येणार, ठीक आहे. दॅट इज व्हॉट युअर कॉनकॅट फंक्शन डस. तर अप्लाय करूयात आपण कॉनकॅट फंक्शन, ठीक आहे. कॉनकॅट, कॉनकॅट काय विचारतोय, टेक्स्ट 1 म्हणजे टेक्स्ट 1 काय आपल्याला द्यायचं, हे कस्टमर ID. मग टेक्स्ट 2 काय द्यायचं आहे तुम्हाला, रिया शर्मा, ब्रॅकेट क्लोज करा. बघा आउटपुट काय येतोय, C001, आय एम सॉरी, आउटपुट काय येत आहे आपल्याला, C001 आणि रिया शर्मा. आता हाच फॉर्म्युला मला खाली अप्लाय करायचा असेल तर मी काय करू शकते, इथे जाऊन ह्याला डबल क्लिक करायचं नसेल तर ह्याला तुम्ही ड्रॅग करू शकता, ठीक आहे. ड्रॅग करूनही तुम्हाला आउटपुट भेटून जाणार आहे. तर हे जे मी केलं आहे ते मी रब करून टाकते आधी. आता
दुसरा फंक्शन जो आहे तो आहे टेक्स्ट जॉइन. दुसरा फंक्शन जो आहे तो आहे टेक्स्ट जॉइन. तर टेक्स्ट जॉइन कसं करायचं? टेक्स्ट जॉइन म्हणजे नक्की काय असतं बघा. टेक्स्ट जॉइन म्हणजे इमॅजिन करा आपल्याकडे मोठा डेटा सेट आहे, ठीक आहे, आणि त्या मोठ्या डेटा सेटमध्ये आपल्याकडे 50 ईमेल ॲड्रेसेस आहेत आणि त्या 50 ईमेल ॲड्रेसेसला तुम्हाला ईमेल पाठवायचा आहे. आणि जिथे तुम्ही ईमेल पाठवताय, ज्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ईमेल पाठवताय, तो प्लॅटफॉर्म तुम्हाला सांगतोय की सगळे ईमेल ॲड्रेसेस जे आहेत ते सेमीकोलननी सेपरेटेड असायला पाहिजे. सेमीकोलन, असं सेमीकोलननी सेपरेटेड असायला पाहिजे. तर ते सेमीकोलननी कसं सेपरेट करणार तुम्ही? एक एकला कॉपी पेस्ट करून मध्ये सेमीकोलन टाकणार का? नाही. तर हे आपण टेक्स्ट जॉइननी इझिली करू शकतो. तर कसं करू शकतो बघूयात आपण. तर इज इक्वल टू टेक्स्ट जॉइन डिलिमिटर. पहिला आर्ग्युमेंट, पहिला इथे इनपुट जो आहे या फंक्शनमध्ये तो आहे डिलिमिटर. डिलिमिटर म्हणजे आपल्याला सेपरेटर काय हवा होता? ईमेल ॲड्रेसेसमध्ये सेपरेटर काय हवा होता? सेमीकोलन. तर तो सेमीकोलन आपण टाकणार इथे डबल कोट्समध्ये, ठीक आहे. डबल कोट्समध्ये आपण सेमीकोलन टाकणार. तर बघा डबल कोट्समध्ये मी सेमीकोलन टाकलेला आहे. मग काय विचारतो? इग्नोर एम्प्टी म्हणजे ही जी नावं, ही जी ईमेल ॲड्रेसेस लिहिलेली आहेत, तर हा एक्सेल आपल्याला विचारतोय की मध्ये जर का एक सेल एम्प्टी असेल तर मी काय करू? तर इथे ऑप्शन देतो तुम्हाला, इग्नोर एम्प्टी सेल, इन्क्लूड एम्प्टी सेल. तर आपण म्हणणार इग्नोरसाठी काय म्हणतोय? ट्रू. तर हे सिलेक्ट करा. हे सिलेक्ट जर का नसेल करायचं तुम्हाला तर इथे तुम्ही 1 लिहून टाका. 1 म्हणजे ट्रू असतं आणि 0 म्हणजे फॉल्स असतं. 1 म्हणजे ट्रू आणि 0 म्हणजे फॉल्स. तर तुम्हाला ट्रू सिलेक्ट करायचं तर तुम्ही 1 लिहून टाका, ठीक आहे. 1 लिहिलं. आता काय विचारतोय? टेक्स्ट. तर टेक्स्ट आपल्याला काय हवी आहे? ही सगळी टेक्स्ट हवी आहे. मी सिलेक्ट करून टाकली, ब्रॅकेट बंद. परत मी करते, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. परत तुम्हाला जर फॉर्म्युला लिहायचा असेल ना तर परत तुम्ही असे लिहू शकता, इज इक्वल टू टेक्स्ट जॉइन. आपला डिलिमिटर काय आहे? सेमीकोलन, ठीक आहे. सेमीकोलन कशात टाकणार तुम्ही? डबल कोट्समध्ये. मग इग्नोर एम्प्टी आपण म्हणू 1 का? आपल्याला इग्नोर करायचे आहेत एम्प्टी सेल. आणि इथे हे ईमेल ॲड्रेसेस मी सिलेक्ट केले, ब्रॅकेट क्लोज केला. इथे काही येत नसावं कारण इथे जागा नाही आहे बहुतेक. आपण हे अच्छा येत नाही आहे. तर मे बी ही टेक्स्ट जी आहे ना ती क्लीन नसावी म्हणजे मध्ये कुठेतरी काहीतरी एम्प्टी सेल्स असतील, ठीक आहे, म्हणून ते येत नाही आहे. तर इथे एम्प्टी स्पेस जी असते ती आपण कशी घालवू शकतो? ट्रिम फंक्शननी घालवू शकतो. तर आपण ट्रिम फंक्शन पहिले अप्लाय करूया. तर ट्रिम फंक्शन अप्लाय करायला इथे कुठे जागा नाही. तर इथे जर आपल्याला एक कॉलम टाकायचा असेल तर कसा टाकणार आपण? इन्सर्ट. मी राईट क्लिक केलं, ठीक आहे. मी परत दाखवते कॉलम कसा टाकायचा. राईट क्लिक करा. राईट क्लिक करून इन्सर्ट करून एंटायर कॉलम. आपल्याला एक पूर्ण कॉलम पाहिजे इथे. तर मी पूर्ण कॉलम, आता बघा हे आलं आहे बघा. इथे जागा नव्हती म्हणून ते दिसत नव्हतं. ते ऑलरेडी आलं आहे. आता हे बघा, प्रत्येक ईमेल ॲड्रेसच्या पुढे काय दिसतंय आपल्याला? सेमीकोलन दिसतोय. आता इथे मी अजून एक टेक्स्ट जॉइन तुम्हाला करून दाखवते. या नवीन कॉलममध्ये नावावरती, ही जी नावं आहेत त्यावरती आपण टेक्स्ट जॉइन वापरूयात. आणि मध्ये जो सेपरेटर आहे, इथे सेपरेटर काय होता? सेमीकोलन. आता इथे मला सेपरेटर नाही, डॅश पाहिजे, एक मायनस साईन पाहिजे. तर मी अप्लाय करते टेक्स्ट जॉइन आपण अप्लाय करू. आणि डिलिमिटर, इथे सेपरेटर आपल्याला काय पाहिजे? एक मायनस साईन. तर मी मायनस साईन टाकली. आता इग्नोर एम्प्टी सेल्स तर आपण काय टाकणार? 1, ठीक आहे. आणि टेक्स्ट आपल्याला काय पाहिजे? ही नावं पाहिजे. तर ही नावं मी सिलेक्ट केली, ब्रॅकेट क्लोज. तर बघा ही नावं आली आहेत. आता ही नावं बघायला तुम्ही काय करू शकता माहिती आहे का? होमवर जाऊन इथे हे रॅप टेक्स्ट म्हणून ऑप्शन आहे. तर हे रॅप टेक्स्ट केलं
तर हे तुम्हाला सगळी नावं दिसून जाणार. रॅप टेक्स्ट केलं की तुम्हाला सगळी नावं दिसून जाणार. ठीक आहे. तर हे जे एक्सेल आहे ना गाईज, एक्सेल इज जस्ट लाईक मॅथमॅटिक्स. तुम्ही मॅथ्स कसे लहानपणी प्रॅक्टिस करायचे तसं हे एक्सेल पण तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, नाहीतर तुम्हाला मास्टरी होणार नाही एक्सेलवर. तर एक हॅबिट ठेवा की जेवढे आपण प्रश्न सोडवतोय ते तुम्ही व्हिडिओ बघत असताना तर करतायत, पण परत तुम्ही ते प्रॅक्टिस करतायत. आणि जर का तुम्ही कुठे अडले तर ते व्हिडिओ रिवाइंड करून तुम्ही बघू शकता. आणि जर का तरीही तुम्हाला कळत नसेल कुठला कॉन्सेप्ट तर कॉमेंट बॉक्सवर टाका, मी नक्की ट्राय करेन तुम्हाला रिप्लाय करण्याची. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल गाईज. नेक्स्ट एक्सेलच्या व्हिडिओमध्ये आपण हे सॉर्टिंग, फिल्टरिंग, इफ एस आणि खूप सारे इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आपण काही डॅशबोर्ड्सही बनवू पुढे जाऊन एक्सेलवरती. तर खूप सारे चांगले चांगले कॉन्सेप्ट्स आपण या एक्सेलच्या सिरीजमध्ये शिकणार आहोत. तर स्टे ट्यून्ड गाईज. आणि आय एम होपिंग की तुम्हाला हा व्हिडिओ जरा थोडाफार कळला असेल. नसेल कळलं, काही डाऊट्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच.